नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रोची टीम आज आलेली आहे सांगोल्याच्या गाई बाजारामध्ये। बँगलोर किंवा एचएफ जातीच्या खात्रीशीर गाई, क्वालिटी वाईज माल पाहिजे असेल तर एकदा रविवारच्या सांगोला बाजारला आपल्याला भेट द्यावीच लागते। बऱ्याचशा सबस्क्रायबरांचा फोन येत होता की सांगोल्याचा एचएफचा बाजार दाखवा, चला तर पाहूया बाजार। कोण आहे मालक? सांगा एक माहिती व्हायच, तुम्ही व्हायरल उचल। दादा नमस्ते। नमस्कार। कुठून आलाय तुम्ही? आमच्या तोरण आलोय। तुमचं नाव? बिरू कोळेकर। कोळेकर साहेब, तुम्ही व्यापार करता का शेतकरी? नाही, शेतकरी आहे। शेतकरी आहे। किती गाय आणल्यात आज? दोन आणले। दोन आणल्यात। तर ही म्हणजे किती टाइम आहे अजून? आता येईल एक तासाभरात। तासाभरात येईल। आणि कितव्यांदा आहे? ही पहिला आहे। पहिल्यावर एका तासाभरात येईल। जातीची कुठले? एचएफ बेंगलोर। ओके, तुमच्या घरचीच आहे का? हा, घरचीच आहे। काय किंमत ठेवली आज? 1,60,000। 1,60,000 मागणी होती का? मागते ती किती पर्यंत? 1,5,000 1,7,000 मागते। 1,5,000 1,7,000 हा। तर आजचा बाजार कसा काय गायचा मागणीला वगैरे? मीडियम आहे, लई टाईट आता नाही। पाऊस पडणार थोडासा, त्याचा काय परिणाम होतोय का? म्हणजे चारा वगैरे लोकांचा? नाही, त्याचा काय नाही अजून झाला। नाही ना? तुमच्याकडे पाणी हाय। हाय? तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं। 80 80 18 50 95। ओके, अजून किती गाय आहेत घरी? घरी 2-3 आहेत। 2-3 आहेत आणि हे आपलं 4 रुपये लागणार असतील म्हणून? दे। ओके, धन्यवाद। कदम ॲग्रो म्हणून चॅनल आहे, त्याला येईल। हा, राम राम। काय नाव तुमचं? बाळासाहेब केरबा दोरकर। बाळासाहेब, कुठल्या बाजारामध्ये असताय तुम्ही? सांगोला, बारामती, काष्टी ओके, आज किती नग आणलं होते? घेतलेत माल। घेतलं ते किती? सहा घेतलेत। कितीच्या पट्टीनं? 18 नी 20 22 25 18 20 22 25 म्हणजे आदत कालवड आहेत मला वाटतं एक सगळं. दात लावलेले दुसरे आदत दुसऱ्या हा हा, जर अशा कालवडी कुणाला पाहिजे असतील तर तुमचा मोबाईल नंबर सांगा की आमच्या बघणार. 90 75 93 94 ओके, 05। आणि इथंच दावण असते का तुमची? इथंच दावण असते का? अकलूज. 95 फोन नाही नंबर आला टेप झाला. सांगोल्याच्या बाजारामध्ये एचएफ गायीचे प्रतिष्ठित व्यापारी आपल्याला भेटलेले आहेत। आता ते आपल्याला गाय चालवून वगैरे दाखवत आहेत। जर तुम्हाला एचएफच्या गायी खरेदी करायच्या असतील तर दर रविवारी सांगोल्यामध्ये खूप मोठा बाजार भरत असतोय। या बाजाराला नक्कीच एकदा भेट द्यायला पाहिजे आणि या ठिकाणी अशा गायी चालवून किंवा पूर्ण खात्रीशीररित्या अशा गायी तुम्हाला या ठिकाणी भेटतात। तर यांच्याकडूनच जाणून घेऊया। साहेब नमस्ते। नमस्ते। आपली ओळख? माणिक जाधव। जाधव साहेब, कुठले आता? इंदापूर बावडा। इंदापूर बावडा। कुठल्या बाजारात असताय तुम्ही? आपण बारामती, काष्टी। ओके, तर आता ही जोडी विकली का विकायची अजून? विकली की कितीला दिली? 2,500 ला दिली। एक का दोन्ही? 2,500 ला। दोन्ही पण दाताला वगैरे कशा होत्या? दाताला 7 दात। 6 दात आणि पहिल्यावर आहेत? दुसऱ्या दुसऱ्यांदा दुधाची वय काय गॅरंटी? पहिल्या त्याला त्या मालकाने पिळलेला असतात, आम्ही काय दुधा गॅरंटी नसतो। ओके, कुणाला अशा गाया पाहिजे असतील तर तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्याला। 99 70 73 55 25। हा आहे जाधव साहेबांचा नंबर। कुणाला जर अशा खात्रीशीर गाया पाहिजे असतील तर जाधव सरांना नक्कीच कॉल करा। धन्यवाद। कोण आहे मालक? या की या। दावण आहे का? आपली दावण आहे। दर रविवारी असते का? हो, अजून कोणत्या बाजारात असताय? बारामती असतो, लोणीत असतो, काष्टीत असतो, मुल्लीम, सांगोला। ओके, आपलं नाव? आकाश जोरकर। आकाश सर, आज किती गाय आणल्या होत्या? 12 12। किती विक्री झाल्या? विक्री झाली 8। 8। कसं काय बाजार आजचा? चांगला बाजार चांगला आहे। तर तुमच्याकडे अशा खात्रीशीर गाया नेहमीच असतात? नेहमी असतात। तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा। 88 88 हा. 13 88। आता ती गुलाल टाकलेली गाय आहे ती किती हजारला विकली? ती 95 ला दिली। 95 ला। दाताला? दाताला 4 दात। आणि कितव्यांदा? दुसऱ्यांदा। दुधाची गॅरंटी काय? हो, 11 लिटर। 11 लिटर। ओके, तर म्हणजे असं तुमच्याकडे खात्रीशीर व्यापार असतो? खात्रीशीर गाया। तुमच्या घरी पण गाय असतील म्हणजे समजा हो. बाजार सोडून आता तुम्ही जो नंबर दिला एखाद्यानं फोन केला तरी? गरीबी गाय भेटतील। ओके, ह्या जोडीची ह्या एकीची हिचं 95, तिचं 95। कितव्यांदा आहेत? पहिल्यावर आहे, दुसरी आता आहे। ओके, सांगायला 95 पण यावराला बसल्यानंतर कमी जास्त होते। कमी जास्त होते इकडे तिकडे। आणि ती मोठी गाय आहे तिचं?
मुरली ही शेजारची मोठी तिचं 21 21 किती वेंदा आहे ती? तिसऱ्यांदा पोटातलं. ओके, तुम्हाला कोणाचा फोन आला तर सांगा माहिती मग. हो. छत्रीवाले कदम ॲग्रो. राम राम. राम राम. कुठने येता भाऊ तुम्ही? इंदापूर. इंदापूर. हा. इथंच तुमची दावण असते का दर रविवारी? येतच रस्ते. अजून कोणत्या बाजारात असताय? अजून बारामती, काष्टी. हा हा. होय. ओके, तर आज किती काय आणल्या होत्या आज आलेले 13 विक्री? विक्री 10 गाय विकले ते 3 राहिले ते. 3 राहिल्यात. आता ही 1 नंबरची आहे, ही कुठल्या जातीची आहे? हे चेपचे एचएफची आहे. कितीला काय किंमत सांगता याची? हिची 1.10 सांगतोय. आणि मागणी किती पर्यंत होती? मागणी 90 ची चालू आहे. आणि किती वेंदा आहे? तिसऱ्यांदा चालू आहे. तिसऱ्यांदा आहे. आणि दूध वगैरे किती देईल? दूध 25 प्लस पेले. 25 प्लस. हा. ओके, तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा. 98 हा 22 11 41 00. 00 हा या दादांचा नंबर आहे. आणि गॅरंटी कुठल्या गोष्टीची घेता बाजारात? सडाची भांड्याची ओके, सड बंद आणि भांड बाहेरला बोले. बाकीचं काय नाही. बाकीच्या त्या नशिबानं जसं सांभाळ चालतं चाल त्या हिशोबानं दूध देणार. दूध देणार. हिची काय किंमत ठेवली? हिची 1,30,000 ठेवली. ही 6 दात आहे दुसरी हाताची. 6 दात आहे ही दुसरी हाताची आहे. हा. ही 10-11 एका टायमाला पिळते. किती पर्यंत मागणी होती याला? तिला 1.5ला 1.7ला 10ला मागणी होती. ओके, आणि शेजारची 3 नंबर शेजारची ती दिली 1,10,000ला. 1.10 ला दिली. किती वेंदा आहे? ती पहिल्यांदा आहे. ओके, आणि तुम्ही तिकडे बारामती अकलूच्या बाजारात असताय. मित्रांनो राम राम. काय नाव आपलं? पांढरंग आंबुरे, पांडुरंग भाऊ, कुठल्या बाजारात असताय तुम्ही? अकलूज, सांगोला, हा. मुल्ली, लोणी. आणि आपली दावण दर रविवारी इथं असते का? किती काय आणले होते आज? 13 गाय 13. किती विक्री झाल्या? आता 7 झाले. 7 झाल्या. कसा काय आहे आजचा बाजार? काय बरं बघून माल बघून आहे. माल बघून आहे. आता थोडं पावसानं वर दिल्याने त्याचा काय परिणाम होतोय का? तो झाला नाही. म्हणजे माणसाला वाटतंय चारा ही इकडे तिकडे. चार नसल्यामुळे माणूस कदच गावना ना. हा हा हा. तर आता ती जणलेली गाय आहे, त्याच्या खाली काय आहे? कोण आहे ते? कोंड आहे. आणि किती वेळा जणली ती? तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा. आणि दुधाला दुधाला 10-11 पेटे. किंमत किती ती ठेवली? हे सांगायला 1 10 आहे. आणि मागणी किती नव्हती? आता 90 ची होती. 90 ची होती. ओके, आणि हिची ही पहिल्यावर आहे. 4 दात आहे. 4 दात आहे. आणि हिची काय किंमत आहे? 1.5 सांगतोय. 1.5 आहे. आणि ही मोठी ही मोठी 1.25 लाख सांगतोय. 1.25 लाख. ओके, तर कमीत कमी किती पैसे घेऊन आलं पाहिजेत? साधारण 20 लिटरची गाय खात्रीशीर पाहिजे असली तर तरी 95-90-95च्या पुढं. 90-95च्या पुढे पैसे पाहिजे, तर तेव्हा ती चांगली गाय येते. तर मित्रांनो, हे मामा सांगोल्याच्या बाजारामध्ये दर रविवारी याच ठिकाणी असतात. जर कोणाला खात्रीशीर गाया घ्यायच्या असतील तर तुम्ही यांच्याशी संपर्क करा. हळदी लागते परत. मित्रांनो, आज आपली कदम ॲग्रोची टीम आहे सांगोल्याच्या बाजारामध्ये. या ठिकाणी एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याची दावण आहे व विक्री पण झालेली आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? श्रीकांत जालेंद्र पाटील. पाटील साहेब, इथंच दावण असते का आपली? दावण इथंच असते. आणि कोणत्या बाजारात असताय? सांगोलाच असतो बघ. ओके, आणि ही कुठल्या जातीची गाय होती? कितीला विकली? एबीएस ब्रूड चाहिए. चौथ्या कुठली? जनरेशन एबीएस ब्रूड. एबीएस ज्युपिटर जे येतं ब्रूड. ब्रूड, एबीएस ब्रूड. हा, चौथ्या जनरेशनचे आहे. हा. एबीएसच्या आरमाडानं प्रेग्नंट आहे आता. 6 सिमेंट शॉर्टेड सिमेंट. म्हणजे कालवडच कालवडच होणार. हा, तर त्याची खासियत काय? म्हणजे तीच ब्रीड कशासाठी, म्हणजे एवढी मागणी त्याला कशामुळे असते? ती 40-45 प्लस चालते. 40-45 प्लस. ही स्वतः 45 चालणार. हा. म्हणजे बाहेरच्या देशात जे संशोधन झालंय ते आपल्या इथं आणून. ओके. हा. आता किती हजारला घेतली दादा ही गाय? 2,75,000. 2,75,000. किती वेंदा आहे? पहिल्यांदा. आणि या पाटील साहेबांकडून कशाची गॅरंटी घेण्यात आली? नाही तसं नाही, म्हणजे आपण एवढं पैसे टाकतो. ओके, सड सगळं तपासून घेतले. हा हा. ओके. आणि पाटील साहेब, अजून अशा किती गाय आहेत आपल्याकडं? आपल्याकडे अशा 20 आहेत अजून. ओके, अशा घरच्या म्हणजे गोट्यात. ब्रँडेड हो, घरच्या गोट. हो. कुठं आहे तुमचा गोटा? शिरडोन, पाटील डेअरी फार्म शिरडोन. ओके. आणि पाटील साहेब, कुठल्या फक्त सांगोल्याच्याच बाजारात असताय तुम्ही? सांगोला असतो. जर कुणा बांधवाला असं एबीएसच्या खात्रीशीर गाय घ्यायच्या असतील तर तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा. 9561 27 64 71. मित्रांनो, हा आहे पाटील साहेबाचा नंबर. एबीएसच्या, आता ही तुम्ही पाटलांनी सांगितल्याप्रमाणे एबीएस ची गाय आहे आणि बरमुडा जातीचा जो. तर मित्रांनो, वासराच्या जन्मतारखेपासून
सर्व नोंदी असणारे, खात्रीशीर 45+ दूध देणारे. म्हणजे आज दुधाला दर किती आहे पाटील? 38. म्हणजे गडीभर आता 4 रुपये आणखीन वाढणार आहे ते 1 तारखेपासून, 1 जून पासून. साहेब नमस्ते. सर्वप्रथम कदम ऍग्रो चॅनल तर्फे तुमचं अभिनंदन करण्यात येत आहे की इतकी भारी आहे तुम्ही गाय घेतलेली आहे. तुमचा गोठा कुठं आहे आणि किती गाय आहेत आणि तुमची ओळख सांगा आमच्या बघणाऱ्यांना. आमचं नाव अंकुश सुरेश पडळकर. आपला जतमध्ये गोठा आहे. आपल्या एकूण गाय 18 गाय आहेत. आपलं सगळं ब्रीडिंगवर काम आहे. सगळं ब्रीडच्या गाय एवढं दिले म्हणजे ब्रीडिंगवर आहे म्हणून पैसे आपण दिले तेवढं त्यांना. 2,75,000. आणि अजून साहेब तुमचं दूध किती जातं? दूध आपलं 200 लिटर दूध आहे. 200 लिटर. आणि आता जे नवीन तरुण ह्याच्यात उतरतात, भाऊ खरंच परवडतो का हो धंदा गायांचा? ब्रीडिंगवर काम केलं का स्वतः परवडते 100%. चालणार गाय म्हणजे 10 लिटर दूध देणाऱ्याला पण तेच चारा घालायचा आहे आणि 20 लिटर दूध देणाऱ्या गायला पण तेच चारा घालायचा आहे. तेवढंच कष्ट शेणामुतात आपल्याला तेच काम करायचंय. तीच जर तुम्ही क्वालिटी मध्ये काम केलं तर पैसा सुद्धा परवडतोय. अजून काय संदेश द्याल तरुणांना जे नवीन याच्यात उतरतात, त्यांना काय काळजी घेतली पाहिजे? ब्रीडिंग वर काम करून जास्त दूध देणारी गायच पाळायला पाहिजे, मगच हा धंदा परवडतोय. आता एक गाय 20 लिटर दूध देणारी तेवढीच गाय खात्या आणि हे 30, 40, 30+, 35+ पिळणारी पण गाय तेवढीच खात्या. ह्या हिशोबाने ब्रीडिंग वर काम करून चांगलं वासरू. तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आहे अजून. आता समजा एखाद्याकडे एवढं 3-3 लाख नसतील, परंतु एचएफ जातीची पुऱ्या मापाची आपल्या घरी गाय असली आणि त्याला तुम्ही आता कुठलं सांगितलं सर सिमेस? त्या जातीचं सिमेस दिलं तर आपण आपल्या गोठ्यावर परिवर्तन होत जाणार. फक्त जनरेशन फर्स्ट सेकंड असं हळूहळू होणार. होत जाते. धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचं आमच्या कदम ऍग्रो चॅनल तर्फे अभिनंदन. लगेच होते सांगोला बाजार म्हणलं तरी येते, आम्ही नेहमी असतो. कदम ऍग्रो, कदम ऍग्रो ठीक आहे आले. हा हेच चॅनल सबस्क्राईब करा. आता उद्या येईल व्हिडिओ, कारण आम्ही घरी जाणार लॅपटॉपला जोडून मग.